श्री संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्यानं उपलक मंगल कार्यालय येथील मुक्काम आटोपून सोमवारी देगावच्या दिशेनं प्रस्थान ठेवलं। यावेळी गणगण गणात बोतेच्या अखंड गजरानं संपूर्ण पालखी मार्ग दुमदुमून गेला। ठिकठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। भक्तिमय वातावरणात पालखीचं उत्साहात स्वागत करण्यात आलं। पालखी मार्गावरील रेल्वे भुयारी मार्ग इथं रेल्वे महिला पोलिसांच्या वतीनं विविध रंगी आकर्षक रांगोळ्यांच्या पायघड्या अंथरण्यात आल्या होत्या। त्यामुळे पालखी मार्ग अधिक देखणा आणि भक्तिमय वातावरणानं नटलेला होता। यंदाच्या सोहळ्यात प्रथमच श्री संत गजानन महाराजांची पालखी जुनी विष्णू मिल चाळ परिसरात दाखल झाली। या ऐतिहासिक क्षणाचं स्वागत करण्यासाठी माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांच्यासह मोठ्या संख्येनं कामगार आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते। सोलापुरातील सर्वात मोठी कामगार चाळ म्हणून ओळख असलेल्या विष्णू मिल चाळीत पालखीचं आगमन झाल्यानं रहिवाशांमध्ये विशेष उत्साहाचं वातावरण होतं। यावेळी B2 सत्ता प्रकाराचा प्रश्न निकाली निघाल्यानं कामगारांच्या हक्काच्या घराचा मार्ग मोकळा झाल्याचा आनंदही उपस्थितांनी व्यक्त केला। पालखी सोहळा विष्णू मिल चाळ मार्गे जात असल्यानं रहिवाशांसाठी ही एक आध्यात्मिक पर्वणी ठरली। माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांच्या वतीनं पालखीचं गुलाबाच्या पाकळ्यांच्या पायघड्या अंथरून स्वागत करण्यात आलं। तसंच आकर्षक रंगावलीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती। वारकऱ्यांच्या सेवेसाठी दिलीप कोल्हे यांच्या वतीनं चहा, बिस्किटं, साबण, तेल, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या तसंच चिवड्याचे पाकिट याचं वाटप करण्यात आलं। याशिवाय सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं आरोग्य सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या। यावेळी द न्यूज प्लसशी बोलताना माजी उपमहापौर दिलीप कोल्हे म्हणाले की कामगारांच्या B2 सत्ता प्रकाराचा प्रश्न मार्गी लागणं हा श्री संत गजानन महाराजांचाच आशीर्वाद आहे। आता कामगारांच्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार असून पुढील पालखी सोहळ्यापर्यंत या ठिकाणी कामगारांची घरं उभी राहतील असा विश्वास आहे, असं माजी उपमहापौर दिलीप कोल्हे म्हणाले। दरम्यान जुनी विष्णू मिल चाळ परिसरातून पुढे श्री संत गजानन महाराजांचा पालखी सोहळा देगावच्या दिशेनं मार्गस्थ झाला। प्रमुख संतांच्या पालख्या आता पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करत असून विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची उत्कंठा शिगेला पोचली आहे। विजुअल मधलं मिळालं। सरकार जरा समोर सरका, दर्शन झालं त्याला बाहेर सरका, ज्याचं दर्शन झालं ते बाहेर सरका। गजानन महाराजांची पालखी इकडं आली। मग आमच्या सर्व कामगारांचं एक महाराजांची पालखी आपल्या दारी आली, त्याच्या मागचा उद्देश एकच आमचा होता की अनेक वर्ष आम्ही या घराची प्रतीक्षा करत होतो। 18 वर्षाचा कालावधी लुटला
परंतु हे 3 मुख्यमंत्री झाले तरी होऊ शकलं नाही. परंतु ज्याला कामाचा विजन आहे, ज्याला सर्वसामान्य गरिबांचा आणि कामगाराचा विजन आहे, आमचे आमदार देवेंद्रदादा कोटे यांनी पालकमंत्र्यांना दाखवलं, समजवलं आणि त्यापासून किती लोकांना नवीन घरं मिळणार आहेत. आमचा प्रोजेक्ट तर असा आहे की आहे या घरापेक्षा 200 स्क्वेअर फूट जागा जास्त देऊन ती घरं आम्ही कामगारांना मोफत देणार आहे. पुढच्या कामाला आम्हाला गती मिळो आणि महाराजांच्या आशीर्वादाने पुढच्या वर्षी ज्यावेळेला पालखी या ठिकाणी येईल त्यावेळेला निश्चित आमचे कामगार हे स्वतःच्या घरात राहतील हे आम्ही मागणं चांगलं दिलं. महाराजांचा आशीर्वाद 18 वर्षे झाला मी लढा देतोय, म्हणून महाराजांना आणल्यानंतर महाराजांनी एवढं पत्रात टाकलेलं आहे पुढील बांधकामाचं आणि पुढच्या वर्षी पालखी येईल त्यावेळेला आम्ही नवीन घरात आमचे कामगार राहतील आणि राहणार आणि महाराजांचा आशीर्वाद घेतल्यामुळं पुढील कामाला पुढची आम्हाला अडचण येणार नाही एवढंच मागणं आम्ही मागितलं. आम्ही पालखीचं नियोजन जवळजवळ 1.5 वर्षात सगळे स्वच्छता, टापटीप आणि पालखीतल्या वारकऱ्यांना आम्ही साबण, तेलाची बाटली, बिस्किट पुडा आणि हेमंत चौधरीनं भडंग आणले होते ती भडंग या सर्व सुविधा वारकऱ्यांना जे लागते त्याचप्रमाणे महानगरपालिकेची डॉक्टर त्यांचा सगळा स्टॉप वारकऱ्यांना सर्दी ताप काय झाला काय असे नसेल त्याचीही व्यवस्था या ठिकाणी केली होती. त्यामुळं ही पालखी आणि त्याचं नियोजन व्यवस्थित झालं असं मला वाटतं.